महायुतीच्या समन्वय समितीची आज महत्त्वपूर्ण बैठक. मुख्यमंत्री पहिल्यांदाच समन्वय समितीची बैठक घेणार. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीच्या समन्वय समितीची बैठक संध्याकाळी 7 वाजता वर्षा बंगल्यावर बैठकीचं आयोजन. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 2 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक. या बैठकीत राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला जाणार. मराठवाड्यातल्या अनेक धरणांमध्ये अजूनही समाधानकारक पाऊस नाही, त्यावर बैठकीत चर्चा होणार. कर्जमाफीवरही चर्चेची शक्यता. मुंबई महापालिकेतील गटबाजीवर तोडगा काढण्यासाठी भाजपकडून हालचाली. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी आज संध्याकाळी 5 वाजता भाजपच्या सगळ्या नगरसेवक आणि प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली. भाजपच्या पक्ष कार्यालयात बैठक होणार. एकनाथ शिंदेंनी मंत्री दादा भुसेंसोबत चर्चा करून शिक्षण विभागाचा आढावा घेतला. एकनाथ शिंदेंनी मंत्री दादा भुसे तसंच शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत 4 तास बैठक घेतली. बैठकीनंतर शिंदेंनी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. भाजपकडून नवनीत राणांना अद्याप कोणतीही मोठी जबाबदारी मिळाली नाही. सोशल मीडियात रील्स आणि पोस्ट टाकून नवनीत राणांनी नाराजी व्यक्त केली. भाजपकडून दखल घेतली जाणार का, याकडे लक्ष. मला वाटत नाही की नवनीत राणाजी काही पक्षाच्या भूमिकेवर नाराज आहे. त्यांनी तर मिळालेली लोकसभा राज्यसभा सोडली आहे. त्यांना तर राष्ट्रवादीमधून ऑफर दिली होती. राष्ट्रवादीमध्ये तुम्ही अजित पवार गटामध्ये राज्यसभा लढा, पण त्यांनी पक्षाच्या ज्या भूमिका त्यांनी स्वीकारल्या आहेत, हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारलेल्या आहेत. डोंबिवली शहरातील भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश. भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत शिवसेनेत प्रवेश. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. मुंबईच्या वांद्रे कलानगर परिसरात शिवसेनेकडून पोस्टरबाजी. कलानगर इथे मातोश्रीजवळ धनुष्यबाणाची साथ. गणेशोत्सवाचा सुवर्ण प्रवास असा संदेश देणारा बॅनर. काँग्रेसचं नाशिकमध्ये आजपासून 10 दिवसांचं निवासी प्रशिक्षण शिबिर. संघटन सृजन अभियान अंतर्गत प्रशिक्षण शिबिराचं आयोजन. आजपासून शिबिर 2 सप्टेंबरपर्यंत चालणार. शिबिराच्या समारोपाच्या दिवशी राहुल गांधी मार्गदर्शन करणार. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारचं कोचिंग सेंटर्सवर नियंत्रण आणण्यासाठी कायद्याचा मसुदा तयार. महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र नोंदणी व अधिनियम 2026 प्रस्तावित. खासगी शिकवणीची नोंदणी आणि तक्रार निवारणासाठी तरतुदी. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांची मान्यता रद्द करण्याचीही तरतूद. ओला, उबेर आणि रॅपिडो ॲपच्या बाईक टॅक्सीला मंजुरी देऊ नका. खासदार संजय राऊतांचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांना पत्र. रॅपिडो बाईक टॅक्सीचा मराठी रिक्षा चालकांना फटका बसेल, संजय राऊतांचं मत. त्याच्यामुळे या हजारो रिक्षा चालकांचं रोजीरोटी संकटात आली आहे. मराठीच आहेत ना, एका बाजूला तुम्ही मराठी शिका, अमराठी रिक्षा चालकांना असं सांगताय, चांगलं आहे. त्याच वेळेला जे मूळचे मराठी भूमिपुत्र आहेत त्यांची रोजीरोटी तुम्ही हिरावून घेताय. मी प्रताप सरनाईक जे परिवहन मंत्री आहेत त्यांना आज पत्र लिहिलं. मराठी सक्तीविरोधात ऑटो टॅक्सी चालक हायकोर्टात जाण्याच्या तयारीत. नोटीस बजावलेल्या चालकांचा गट हायकोर्टात याचिका दाखल करण्याच्या तयारीत. गेल्या 4 दिवसात 2500हून अधिक चालकांना नोटिसा बजावल्याची माहिती. मराठी शिकण्यासाठी पुरेशा सुविधा नसताना नोटीस बजावल्याचा चालकांचा आक्षेप. मुंबईतील देवगिरी निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा जनता दरबार. नागरिकांच्या समस्या ऐकून घेत समस्या सोडवण्याचं आश्वासन. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. पानिपतच्या 3ऱ्या युद्धाच्या स्मरणार्थ 16 एकर जागेवर शौर्य स्मारक उभारण्यात येत आहे. त्याबाबत दोन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये सहकार्याबाबत चर्चा. अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात आज पहाटे भीषण आग. नवजात शिशु कक्षाला आग लागली. त्यामध्ये 3 लहान बालकांचा होरपळून मृत्यू. अमरावतीत पहाटे 3:30 वाजता नवजात शिशु अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटरमध्ये अचानक स्फोट. त्यामुळे लागलेली आग अतिदक्षता विभागात वेगानं पसरली आणि त्यात 3 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या 3ऱ्या मजल्यावर एकूण 3 नवजात शिशु अतिदक्षता कक्ष. या 3 कक्षांमध्ये प्रत्येकी 13 अशी मिळून 39 नवजात बालकांवर उपचार घेण्याची क्षमता. यापैकी एका कक्षात आग लागली तेव्हा 9 बालकांवरती उपचार सुरू होते.
आग लागल्याचं लक्षात येताच ड्युटीवर असलेल्या डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांनी उपचार सुरू असलेल्या बाळांना बाहेर काढलं. जीवाची पर्वा न करता नर्सेसनं 6 बालकांना बाहेर काढलं. त्यांच्यामुळे उपचार सुरू असलेल्या इतर बालकांचे जीव वाचले. अमरावतीमधील दुर्घटना अतिशय गंभीर आणि दुःखद. आरोग्यमंत्री आबिटकरांनी दुःख व्यक्त केलं. 3 बाळांचा मृत्यू, इतर बाळं सुरक्षित असून उपचार सुरू असल्याची माहिती दिली. माझं म्हणणं असं आहे की त्याच्याबद्दल एक टेक्निकल टीमचं जे काही ओपिनियन येईल ते अधिक महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला नेमका अशा पद्धतीचा स्फोट का झाला, कारण काम तर 2 वर्षापूर्वीच झालं आहे, म्हणजे फार जुनं काम आहे असंही नाही आहे. त्यामुळे काम जर वेळेत झालं असेल तर मग नेमकं काय झालं हे सुद्धा आम्हाला बघावं लागेल. समिती नेमली यासाठी हे आता प्रत्यक्ष पाहणी आम्ही करतो, त्याच्यानंतर तिथं ज्या ज्या काही उपाययोजना करायला पाहिजे ते आपण करणार आहोत. दरम्यान काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी आग लागली त्या रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली आहे. इन्फ्रामॅन म्हणताना देवेंद्र दादा, हे इन्फ्रास्ट्रक्चर नुसतं बिल्डिंगा उभारण्यात मतलब नाही, खऱ्या अर्थानं काळजी घेतली पाहिजे. खऱ्या अर्थानं जे इश्यूज आहेत त्याला ॲड्रेस करता आलं पाहिजे. तुम्ही लोक सत्तेत आहात तर मग करा ना. केवढा स्कोप असतो काम करायला सत्तेत बसल्यावर. मग का अशा घटना घडत आहेत? अतिशय दुर्दैवी ही घटना आहे, याचा निषेधच आहे आणि जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. भाजप नेत्या नवनीत राणा यांची अमरावतीतल्या हॉस्पिटलला भेट. दुर्घटनेस कोणी अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार असेल तर कारवाई करण्यास सांगू, नवनीत राणांची भूमिका. अमरावतीतल्या दुर्घटनेवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दुःख व्यक्त केलं. सरकार मृत बालकांच्या कुटुंबियांच्या पाठीशी, उपचार सुरू असलेल्या बालकांना सगळी मदत देणार असल्याची ग्वाही. नागपूरच्या गोधनी ग्रामपंचायत परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्लांटमधून क्लोरीनची गळती, क्लोरीन गॅसची गळती. वायू गळतीमुळे परिसरातील रहिवाशांना उलटी आणि मळमळ, अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरू. एनडीआरएफची टीम गॅस गळती झाली त्या ठिकाणी दाखल, बचाव कार्य सुरू करण्यात आलं. 200 मीटर्सपर्यंतचा परिसर रिकामा करण्यात आला. मध्यरात्रीच्या सुमारास गॅस गळती झाल्याची माहिती. घरी असताना आम्हाला श्वास घेण्यात त्रास होत होता, म्हणून आम्ही बाहेर बघून पंखे बंद केले आणि बघितलं बाहेर तर पूर्ण धूर होता. याचा गॅसचा पांढरा पूर्ण परिसरात पसरलेला होता. आणि मग आम्ही अजून बाहेर आलो तर आम्हाला अजून श्वास घ्यायला त्रास झाला, जास्तीत जास्त त्रास, म्हणजे खोकला यायला असं झालं की मधून आतड्या येतील का बाहेर असं झालं ते पूर्ण. आतापर्यंत म्हणजे डोळे आणि घसात एवढा दुखत आहे का सांगू आता तुम्हाला. आताही त्रास आहे मला, श्वसनाचा त्रास. आणि आता हे सगळ्या लोकांना कुठे ठेवण्यात आलं? आता तर आम्ही तो बाहेर गेलो होतो, हा परिसरच सोडून दिला, आम्ही बाहेर निघालो. पवित्र पुत्रदा एकादशी निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. पंढरपुरात 5 लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल झाल्याची माहिती. दर्शन रांगेत घुसखोरी होत असल्यानं चेंगराचेंगरी होण्याची भीती. पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्याची भाविकांची मागणी. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग करून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोप. प्रथमेश देशमुख या तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं रॅगिंगचे आरोप केले. गेली काही वर्ष रॅगिंग सहन केली, मात्र आता सहन होत नसल्याचा त्यानं आरोप केला. आरोपात तथ्य नसल्याचं चौकशीत समोर. धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात एफडीएची कारवाई. बसस्थानक परिसरात अशोक बेकरीची तपासणी. मुदत संपलेली बिस्किट आणि टोमॅटो बॉल्सची विक्री सुरू होती. जयलक्ष्मी सुपर मार्केटची ही तपासणी. जयमल्हार खानावळीला नोटीस. एफडीएची राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर पूर्णतः बंदी. सुट्या तेलाच्या विक्रीवरील बंदीविरोधात मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेऊ, महसूल मंत्री बावनकुळेंची भूमिका. सुटे तेल जे आहे, खुलं तेल जे विकणं बंद केलेलं आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर 50,000 60,000 परिवारांचा जो रोजचा व्यवसाय तो थांबलेला आहे, त्याबद्दलचा एक प्रश्न आहे. सोबतच त्या ठिकाणी लिंगायत समाजाच्या ज्या स्मशानभूमी आहे त्यांच्या जागेचा प्रश्न आहे. असे 18 प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. निश्चितपणे मी त्यांना आश्वासन दिलं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आम्ही सर्व मिळून हे प्रश्न निकाली काढू. आणि मला विश्वास आहे की हे सर्व प्रश्न निकाली निघण्यालायक आहे, ते निघतील. भारतातील खुल्या खाद्यतेल विक्रीला एफडीएची बंदी. त्यामुळे जालना जिल्ह्यातील
सर्वसामान्य नागरिकांना त्रास, सुटतेल खरेदी करणाऱ्या लोकांचे पॅकिंगचं तेल घेणं अवघड, त्यामुळे त्यांचं अर्थकारण बिघडल्याचं चित्र. अन्न आणि औषध प्रशासनाच्या सुटतेल विक्रीवरच्या बंदीमुळे धुळ्यातील नागरिकांना मनस्ताप. 5 किंवा 10 किलोचा डबा घेणं शक्य नसल्यानं बंदी उठवण्याची महिलांची सरकारकडे मागणी. साखरेच्या दरवाढीचा फटका. धुळ्यामध्ये साखर दरवाढीमुळे चहा महागला. 12 रुपयांना मिळणारा चहा आता 15 रुपयांना मिळणार. तसंच साखरेच्या दरवाढीमुळे मिठाईच्या दरातही वाढ. साखरेपाठोपाठ आता तांदूळाचे दरही वाढले. मागच्या महिन्याभरात तांदूळाच्या दरात 11% वाढ. किरकोळ बाजारात तांदूळ महागल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ. तांदळाचे दर आणखी वाढण्याची भीती. राज्यासह देशात कांद्याच्या किमतीत वाढ. कांदा प्रति किलो 42 रुपयांवर. केंद्र सरकार कांद्याचा राखीव साठा बाजारात आणणार. त्यासाठी केंद्र सरकार नाशिक ते दिल्ली आणि चेन्नई, कोची, गुवाहाटी इथं कांदा एक्सप्रेस चालवणार. मुंबई लोकलमध्ये एक धक्कादायक प्रकार. बोरिवली ते विरार दरम्यान धावणाऱ्या लोकलमध्ये बोंबिलला माशांचा कृत्रिम रंग लावला जात असल्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात रेकॉर्ड. मासे ताजे आणि आकर्षक दिसण्यासाठी रंग लावला जात असल्याचा आरोप. चौकशी करून कारवाईची मागणी. सांगलीमध्ये प्रीतम ज्येष्ठ नागरिक आनंद शाळेच्या संस्थापकांचं महापालिका कार्यालयासमोर उपोषण. अभिनय जगन्नाथ कामाजी यांचं उपोषण सुरू. पैसे भरूनही महापालिकेकडून पाणी जोडणी, पथदिवे, गटार, सांडपाणी व्यवस्था यासारख्या मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप. उपोषणला बसणार म्हणून आम्ही पत्र पण दिलं, पोलीस स्टेशनला पत्र दिलं आणि नाईलाजास्तव आम्हाला उपोषणला बसावं लागलेलं आहे. आज मी उपोषणाला बसलेलो आहे. तरी महापालिकेने ज्येष्ठांच्या आनंदासाठी लवकरात लवकर सुविधा द्याव्यात आणि ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या आमच्या हक्काच्या आहेत. आम्ही टॅक्स भरलेला आहे, तरी लवकरात लवकर सुविधा द्याव्या आणि ज्येष्ठांचा आनंद द्विगुणित करावा. AI आधारित स्मार्ट गॉगल, स्मार्ट ग्लासेस, कॅमेरे असलेले चष्मे सार्वजनिक ठिकाणी वापरण्यावर बंदी येण्याची शक्यता. स्मार्ट गॉगलमुळे संवेदनशील ठिकाणांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग होण्याची भीती. त्यामुळे स्मार्ट गॉगलच्या वापराबाबत SOP तयार करण्यात येणार असल्याची माहिती. पुण्यामध्ये PMPML बसमधून पडून एका तरुणीचा मृत्यू. खानापूर ते स्वारगेट या PMPMLच्या बसमधील घटना. गर्दीमुळे तोल जाऊन तरुणी खाली पडली आणि मागून येणाऱ्या स्कूल बस खाली सापडल्यानं दुर्दैवी मृत्यू. जुन्या भांडणाच्या वादातून वाहनांवर दगडफेक आणि जाळपोळ. धाराशिवच्या लोहारा तालुक्यातील अचलेर इथली घटना. दगडफेकीच्या घटनेत 2 जखमी. गावात तणावाचं वातावरण. 11 जणांविरोधात गुन्हा दाखल. अकोल्यातील सिव्हिल लाईन हद्दीत तरुणाची निर्घृण हत्या. 22 वर्षीय श्रीराम जाधव यांची धारदार शस्त्रानं हत्या केली. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं. ओंकार हत्ती. गोव्यातील पेडणे तालुक्यातील कळशी मोपा परिसरात शेतकऱ्यांची चिंता वाढली. तर ओंकार हत्ती गोवा राज्याच्या हद्दीत आल्यानं वन खात्याच्या कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील निळगव्हाण इथं विहिरीत पडलेल्या हरणाला जीवदान. विहिरीतून हरणाला तरुणांनी बाहेर काढलं. ज्ञानेश्वर आणि कृष्णा जाधव या दोघांनी हरणाला जीवदान दिलं. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठा 95%. मुंबईकरांसाठी 7ही धरणांमध्ये जवळपास 10 महिन्यांचा पाणीसाठा जमा. वाशिम जिल्ह्यात गेल्या 11 दिवसांपासून पावसानं ओढ दिल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. तर रिसोडसह कारंजा तालुक्यात काही भागात पावसाच्या सरी बरसल्यानं सोयाबीन, तूर, कपाशी आणि हळद या पिकांना जीवदान. जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम. नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून आलेल्या विचित्र वातावरणाचा पिकांना फटका. सोयाबीन, मूग, उडीद आणि तुरीवर अळीचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकरी हैराण. अळीवर नियंत्रणासाठी वारंवार कीटकनाशकाची फवारणी. उत्पादन खर्च वाढल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. नाशिकच्या सुरगणा तालुक्यातील गोंदुणे गावात मरणानंतरही भोग सरत नसल्याचं विदारक वास्तव. नदीच्या पाण्यातून अंत्ययात्रा नेण्याची ग्रामस्थांवर वेळ. नदी पार करण्यासाठी पूल नाही, त्यामुळे नदीतील पाण्यातून अंत्ययात्रा न्यावी लागते. गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील तिगाव जांभूर टोला रस्त्यावरील छोटा पूल अत्यंत जीर्ण. पुलावर 2 मोठे खड्डे. पुलाचा मोठा भाग खचल्यानं लोखंडी सळ्या उघड्या पडल्या. तातडीनं पुलाची दुरुस्ती न केल्यास अपघात होण्याची भीती.
हा तिगाववरून आमगाव जायचा रस्ता पूर्ण इथून तुटून गेला आहे, तर माझी विनंती आहे की इथून पूर्ण ठीक करावे. बस यायला इकडून तिकडून तकलीफ होते आणि विद्यार्थ्यांना जायला पण तकलीफ होऊन राहिली. पालघरमधील सफाळेतील विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी जीवघेणी पायपीट. शाळा गाठण्यासाठी रेल्वे ट्रॅकवरून दररोज प्रवास करावा लागतोय. प्रशासनानं तातडीनं दखल घेऊन पूल बांधून देण्याची मागणी. उत्तराखंडमधील पौरी भागात सततच्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. डोंगरावरून माती आणि मोठे दगड रस्त्यावर आले. दरड कोसळल्यानं संपूर्ण रस्ता खचला, त्यामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प. उत्तर काशीतील यमुना नदीत अंघोळ करत असताना तरुण वाहून गेलाय. नदीच्या मधोमध असलेला एक खडक त्याच्या हाती लागल्यानं तरुणानं खडक घट्ट पकडला आणि प्रयत्न करून तो खडकावर उभा राहिला. त्यानंतर बचाव पथकानं त्याची सुखरूप सुटका केली. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक. केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार दौऱ्यात सहभागी. केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक मतदारांशी संवाद साधणार.